नमस्कार, मी संजय वज्रेकर. शिक्षण कट्टा या शैक्षणिक वाहिनीवर आपलं स्वागत. आज 30 जुलै या दिवशी काय काय घडलं ते आपण पाहणार आहोत अन्य घटनांच्या माध्यमातून. जुलै हा दिवस मैत्रीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याखेरीज या दिवशी 1811 या दिवशी मिदेन हिंदाल्गो या मेक्सिकन स्वातंत्र्य सैनिकाचं निधन झालं. याच दिवशी 1863 साली मोटार गाड्याचे जनक हेनरी फोर्ड यांचा जन्म झाला. त्यांची विस्तारित माहिती आपण नंतर पाहणारच आहोत. 30 जुलै 1930 या दिवशी उरुग्वेने मॉन्टेव्हिडिओ मध्ये पहिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला. 30 जुलै 1975 या दिवशी अमेरिकेचे अपोलो 15 हे यान चंद्रावर उतरले. 30 जुलै 1973 या दिवशी सध्याचा आघाडीचा पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म झाला. 30 जुलै 1980 या दिवशी वानुआतुला हा देश स्वतंत्र झाला. याच दिवशी 1988 साली दैनिक नवशक्तीचे माजी संपादक प्रभाकर गोखले यांचं निधन झालं. याच दिवशी 1995 साली जागतिक कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक विनायक महादेव दांडेकर यांचं निधन झालं. याच दिवशी 2003 साली भारताने क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वीपणे केली आणि यामुळेच आज आपलं जे काही चांद्रयान मिशन आहे ते अत्यंत सुरळीतपणे पार पाडलं. ही क्रायोजेनिक इंजिने देण्यास पाश्चात्य देशांनी आणि विशेषतः अमेरिकेने आपल्याला विरोध केलेला होता. या दिवशी 2016 साली मिराज 2000 च्या सुधारित आवृत्तीचे यशस्वी उड्डाण झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या अन्य घटना. आज आपण जी मुख्य घटना पाहणार आहोत ती मोटार गाड्यांचे जनक समजल्या जाणाऱ्या हेनरी फोर्ड याच्याविषयी. आपल्या सर्वांना चार चाकी म्हणजे 4 व्हीलरचं आकर्षण सर्वसामान्य माणसांना आहे. ती एक भुरळ पाडलेली आहे. आपल्या दारात एक 4 व्हीलर असावी असं आजही अनेकांचं स्वप्न असतं. अमेरिकन वासियांचं हे स्वप्न 20व्या शतकातच हेनरी फोर्डने साकार करून दाखवलं. ज्या हेनरी फोर्डने मोटार गाड्यांचा ज्याला जनक समजला जातो त्याचा जन्म 30 जुलै 1863 या दिवशी झाला. लहानपणापासून त्याला यंत्रात काड्या घालायची सवय. त्याला खरं तर व्हायचं होतं घड्याळची. सतत घड्याळ घेऊन ते खोलायचं आणि त्याच्याशी काहीतरी खेळत बसायचं आणि त्या घड्याळाची किटकिट अगदी तो शेतावर जरी गेला तरी ती चालूच असायची. त्यामुळे त्याची बायको जाम वैतागायची. म्हणजे त्याचं कारण असं की त्याची बायको शेतावर जेव्हा यायची तेव्हा ते शेत आणि घर हे अंतर खूप मोठं होतं आणि ते अंतर चालून यायचं. त्यासाठी ती डबा घेऊन यायची. ती फार कंटाळायची आणि ती जेव्हा यायची तेव्हा शेताचं काम सोडून घड्याळाशी खेळत बसलेला असायचा. त्यामुळे ती म्हणली, मी एवढ्या लांबून तुमच्यासाठी येते आणि तुमची ही घड्याळाची टिकटिक चालू आहे. त्याच्यापेक्षा असं एखादं यंत्र शोधा की मी शेतावर पटकन येईल. तिची रोजची किटकिट ऐकून घड्याळाची टिकटिक त्याने बंद केली आणि खरंच आपण एखादं असं यंत्र शोधू का असं हेनरी फोर्ड विचार करू लागला. यासाठी त्याने सगळं सोडलं. प्रसंगी आपल्या वडिलांशी पण भांडण केली आणि तो बाष्पयंत्र बनवणाऱ्या एका कंपनीमध्ये कामाला लागला. तिथे त्या काळात छोटी छोटी बाष्पाची यंत्र बनत होती. पण त्याच्या असं लक्षात आलं की बाष्पाच्या यंत्रावरना आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रस्त्याने चालणारी 4 चाकं वाहन बनवता येणार नाही. या सुमारास त्याच्या असं एक लक्षात आलं की पेट्रोलवर चालणाऱ्या काही मोटारी तयार झालेल्या आहेत. त्यातली एक मोटार हेनरीने मिळवली आणि सायकलची 4 चाकं त्यांनी एकत्र केली. 4 चाकं 4 दिशेला. मध्ये सायकलचंच त्याने एक सीट बसवलं आणि फिरवण्यासाठी त्याला ऍडजस्टेबल असा दांडा. अशी ही 4 चाकं, मध्ये सायकलचं चाक, त्याच्या बाजूला त्याची पेट्रोलवर चालणारी मोटार आणि त्या मोटारीला जोडून त्याने एक स्पीडने फिरेल असा एक पट्टा त्याच्यामध्ये बसवलेला होता. आणि अशी ही हेनरीची पहिली 4 चाकी तयार झाली. पेट्रोलच्या साहाय्याने पट्टा जोरात फिरल्यावर गाडीची चाकांना आपोआप गती आली. जोपर्यंत पेट्रोल असेल तोपर्यंत हेनरीची ही मोटार कार जेव्हा अमेरिकेच्या रस्त्यावरून धावू लागली
तेव्हा लोक कुतूहलाने तिच्याकडे बघू लागले। मुख्य म्हणजे त्यावेळेस ही बाल्य अवस्थेत असल्यामुळे हेनरीचा एक सहकारी हातामध्ये घंटा घेऊन हेनरीची गाडी आली याची सूचना देत असे, कारण त्यावेळेस 4 चाकं म्हणल्यावर जागा जास्त व्यापली जाणार होती आणि अपघाताची भीती होती, त्यामुळे तो सावध करत असे। मोटारीचा स्पीड कमी होता, परंतु अमेरिकन लोक ही टामटूम मोटार मोठ्या कौतुकाने पाहत होते आणि यामुळे हेनरीचा नावलौकिक वाढला। पण अर्थात त्या काळात सुद्धा हेनरीच्या या 4 चाकीला विरोध झाला। जसं आपल्याकडे नया दौर या चित्रपटामध्ये दिलीप कुमार त्या रिक्षेला विरोध करतो, तसाच अशा प्रकारची जर ही 4 चाकी गाडी आली तर घोडागाडीवाल्यांचं काय होणार। पण अर्थात आधुनिकतेची कास धरणारा अमेरिका असल्या विरोधांना भीक घालणारा नव्हता। हेनरीने आपल्या मोटार कार मध्ये थोड्याशा सुधारणा केल्या, म्हणजे त्याच्या असं लक्षात आलं की इंजिन गरम होतं आणि गरम झाल्यावर बंद पडतं, त्यामुळे आज जशी अत्याधुनिक कूलंटची सोय केली तशी त्याने त्या काळामध्ये आपल्या टामटूम मोटारीवरती एक पाण्याची छोटीशी टाकी बसवली की जेणेकरून ती मोटार थंड राहील। प्लस त्याने त्याच्यामध्ये आवाजासाठी आपला सहकारी धावत जाऊ नये म्हणून एक हॉर्न बसवला आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा करून हेनरीची ही पहिली गाडी एका 4 चाकी शर्यतीमध्ये सहभागी झाली आणि तिच्यामध्ये त्याने विजय मिळवल्या। मात्र अमेरिकेत त्याचा मोठा नावलौकिक झाला। याखेरीज हेनरीने 1908 साली 22,000 किलोमीटरची 4 चाकांची जी काही त्यावेळेची एक रॅली शर्यत होती त्या शर्यतीतही त्याने विजय मिळवला आणि मग मात्र हे फिक्स झालं की हेनरीची मोटार कार ही सध्या जगामध्ये सगळ्यात अव्वल आहे। त्यानंतर जसं आपल्याकडे टाटाने एक स्वप्न दाखवलं की 1 लाख रुपयात कार, तसं त्या काळात हेनरीने अमेरिकन वासियांना सांगितलं की मी तुमच्यासाठी अशी एक मोटार गाडी बनवतो की जी सर्वसामान्यांना बनवेल। आणि त्या दृष्टीने हेनरी कामाला लागला आणि त्याने खरोखरच अमेरिकन वासियांचं स्वप्न प्रत्यक्ष सत्यात उतरवलं। त्या काळात म्हणजे 1910-15च्या सुमारास मॉडेल टी नावाची त्याची नवीन मोटार गाडी अवघ्या $450 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 23,000 रुपयात त्याने अमेरिकेमध्ये त्या काळात 4 चाकी गाडी बनवून मोठा इतिहास रचला। त्यानंतर फोर्डने गाड्यांमध्ये सुधारणा केल्या, त्याच्यामध्ये अत्याधुनिकता आली आणि अशा या हेनरी फोर्डने अल्पावधीत मॉडेल टी अमेरिकेच्या रस्त्यावरून धावू लागली। इतकंच नव्हे तर तिला युरोपातही मागणी वाढली। त्यानंतर त्याने V8 मर्क्युरी कॉन्टिनेंटल सारख्या आकर्षक मोटार गाड्यांची निर्मिती केली आणि या गाड्यांचीही किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशीच त्याने ठेवली। कमवलेला बराचसा पैसा त्याने समाजकार्यामध्ये घालवला। याखेरीज आपल्या जीवनामध्ये आलेले चढ उतार त्याने माय लाईफ या पुस्तकात लिहिली। अशा या महान संशोधकाचे 7 एप्रिल 1947 या दिवशी निधन झाले। जय हिंद, जय महाराष्ट्र।